कृष्ण हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी. आपल्या पित्यानं दशरथ राजानं आपल्या वाह भावाला वाह दिलेलं गोविंद वचन वाह, पाळण्यासाठी सुंदर, वनवासाला गेले. अति सुंदर. बरोबर त्यांची पत्नी पतिव्रता सीतामाई आणि बंधू लक्ष्मण हे देखील आहे. ही घटना जेव्हा घडली तेव्हा भरत अयोध्या नगरीत नव्हते. बरं, अयोध्या नगरीत आल्यानंतर भरताला जेव्हा हे वृत्त कळलं तेव्हा त्यांनी प्रथम आपल्या मातेची निर्भत्सना केलेली आहे. तू माता नाहीस, तू वैरिणी आहेस असं त्यांनी म्हटलेलं आहे. प्रभू रामचंद्रांचा वियोग भरताला सहन होईना. प्रभू रामचंद्र नाहीत या कल्पनेनंच दुःखाचा पहाड भरतावर कोसळलेला आहे. प्रभू रामचंद्रांशिवाय अयोध्या, प्रभू रामचंद्रांशिवाय भरत म्हणजे जलाविना मासोळी. पाण्याशिवाय मासोळी जशी तडफडते तशीच प्रभू रामचंद्राविना भरताच्या जीवाची घालमेल होऊ लागली. त्याचा ध्यास हाच राम होता, त्याचा प्राण हाच राम होता, त्याच्या जीवनाचं सारं संचित हेच प्रभू रामचंद्र होत. भरताच्या देहाचा प्रत्येक अणुरणू प्रभू रामचंद्रांच्या नावाने टाहो फोडत होता. आक्रंदत हे हृदय भरताचे, आक्रंदत हे हृदय भरताचे, राम राम जपतसे, रामाविना जीवन सुने, हेच त्याला भासतासे. भरतानं प्रभू रामचंद्रांच्या भेटीचा निश्चय केला. सारी अयोध्या नगरीच भरताबरोबर प्रभू रामचंद्रांची भेट घेण्यासाठी उत्सुक होती. इकडे वनवासात प्रभू रामचंद्रांना देखील भरत आपल्या भेटीला येत असल्याचं वर्तमान समजलं. रामचंद्रांनाही आनंद झाला. भरताची भेट त्यांनाही घ्यायची होतीच, पण पिताला दिलेलं वचन या मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या आड येत होतं. अखेर भरत रामापाशी आलेला आहे. राम आणि भरत दोन भाऊ, त्यांची नजरानजर झालेली आहे. भरतानं येऊन रामाला वंदन केलेलं आहे. रामाने भरताला वर उचलून आपल्या उराशी कवटाळून त्याला आलिंगन दिलेलं आहे. 5 वर्षापूर्वी भांडून मी घर सोडलं. तेव्हापासून आज तागायत मी भटकतोय. कोणाला मी मारतोय, कोणी मला मारतोय. हे काय करतोय मी? असा हा मर्यादा पुरुषोत्तम राम, असा हा भरत आणि असे हे रामायण. तरी घरचे पदोपदी सांगत होते म्हणून तू चुकतोयस, पण मी माझंच खरं मानून चालत होतो. कोण चुकत होत, कोण बरोबर होत, ते का मी? महाराजांच्या सहवासात राहून मला प्रश्नांची उत्तरं मिळायला लागलेली आहेत. राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम. राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम. बोला प्रभु रामचंद्र की, पवन हनुमान की.
सीतापति प्रभु रामचंद्र की। तर हे असं आहे बघा नुसया. कठीण आहे ग बाई, खरंच कठीण आहे. घरात मी एकटी. बरं झालं तू वस्तीला आलीस, त्यामुळे तुझी सोबतही झाली आणि आणि मनही हलकं करता आलं. गिरिजा, मला एक कळत नाही, गोविंद बुवा एवढे ख्यातनाम कीर्तनकार, मुखी सतत हरिनाम, तरी सुद्धा हे असं कसं? असं कसं म्हणजे? काही नाही ग, हा आपला एक मला पडलेला प्रश्न. तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही. मला फक्त एकच म्हणायचंय, गतजन्मीची पाप लवकरात लवकर नष्ट व्हावीत आणि आणि येणारं आयुष्य सुखासमाधानात जावं, बस एवढीच इच्छा. मला सांग, मी दिलेल्या सल्ल्याचं पुढं काय झालं? सल्ला? कुठला सल्ला? अगं, मी नव्हतं का तुला सांगितलं की शेगावच्या गजानन महाराजांच्याकडे तुमच्या बंडोपंताला घेऊन जा म्हणून? तो होय, विसरलीच बघ. अगं, हे कीर्तनासाठी शेगावला गेलेत. आता शेगावला गेलेत म्हटल्यानंतर गजानन महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय तेवढंच राहणार आहेत. गिरिजा, आता तर तुझी काळजीच मिटली बघ. बंडोपंतांना एकदा का गजानन महाराजांनी पाहिलं ना, बघ कसे सुतासारखे सरळ येत आहेत ते. कीर्तन खूप छान रंगले. श्रोते तर भारावून ऐकत होते. हो, प्रभूची कृपा. गोविंद बुवा, तुमचं कीर्तन ऐकताना असं वाटत होतं की तुम्ही म्हणजे साक्षात रामराज्यातले प्रभू रामचंद्र अथवा भरत आहात. काय झालं बुवा? नाही, अहो किती स्तुती सुमन उधळाल आमच्यावर पितांबर भाऊ. बरं, तुमची भोजनाची वगैरे व्यवस्था झाली, तेव्हा भोजनाचं मग आपण बंडोपंतांचं काय? तराटाला बांधून ठेवलाय, हरभरे सुद्धा खायला घातलेत. पण बघा गोविंद बुवा, तुमचा घोडा चराट सोडून पळून तर जाणार नाही ना, नाही तर आमच्या जीवाला भर. तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून राहू, मग झालं. आणि महाराजांचं सुद्धा लक्ष आहे. बरं गोविंद बुवा, येतो आम्ही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. बंडोपंत, आमची अब्रू राखास. खूप थकलोय आम्ही, पडतो थोडा वेळ. नाठाळपणा करू नका. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. तू जायस रे बाबा आता.
काय बरं आहे ना? फार झोप येते, पण आज निद्रा तुझ्या बरोबर व्हायची आमची इच्छा आहे. पण तत्पूर्वी तुला एक आठवण करून द्यायची आहे. हे बघ, जीव आणि शिव म्हणजेच आत्मा, आत्म्यात काही फरक नसतो. प्रत्येक जीवामध्ये आत्मा असतो, मग तो प्राणी असो अथवा माणूस. म्हणून आत्म्याचा सन्मान कर, चांगला वाग आणि लक्षात ठेव, दुसऱ्याला त्रास देण्यापूर्वी तुला स्वतःला त्रास होणार आहे. आमचं ऐकशील ना? तशी आमची खात्री आहे तू ऐकशील. गण गण गणात बोते, 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 गण गण गणात. पंत, अहो पुण्यवान आहात तुम्ही, पुण्यवान. अहो सारे भक्तजन ज्यांच्या पायावर डोकं ठेवण्यासाठी आसुसलेले असतात, असे साक्षात गजानन महाराज काल रात्री तुमच्या पायापाशी पोहोचले होते. अहो आता तरी शहाण्यासारखं वागा. गणात बोते, गण गण गणात बोते, महाराज, गण गण गणात. महाराज आपण कशाला आलात? निरोप धाडला असता तर मी तुमच्याकडे आलो असतो. आम्ही आमच्या बंडोपंतांना भेटायला. काय बंडोपंत? महाराज, महाराज धन्य आहे तुमचे, महाराज धन्य आहे. महाराज आपण ह्याला आपलं मानलं आणि ह्याचा सगळा वाढपणा नष्ट झाला. आपण धन्य आहात महाराज, आपण धन्य आहात. अहो लोक ज्याच्या जवळ जायला घाबरतात अशा ह्या बंडोपंतांच्या पायाशी आपण पहुडलात आणि त्याच्या सगळ्या अवगुणांचं हरण केलं. महाराज, आमचा हा बंडोपंत क्षणोक्षणी दुबल्या झाडतो, समोरून येणाऱ्याला चावा घेतो, त्याच्या अंगावर खिंकाळतो. हा असला घोडा एखाद्या शूर सरदाराला शोभून दिसेल, आमच्यासारख्या कीर्तनकाराला नाही. अहो धनगराच्या घरी वाघ काय कामाचा आहे आपण जाणलं. आणि महाराज माझ्यावर आणि माझ्या बंडोपंतांवर कृपा केली. एकाच वेळी 2 जीवांचा उद्धार केलात महाराज. आपण धन्य आहात, आपण धन्य आहात. गोविंद बुवा, शहाण्याला शब्दाचा मार पुरतो. काय बंडोपंत, आता तू यापुढे सर्व खोड्या सोडून दे आणि स्वतः शिवाच्या समोर उभा आहेस असा विचार कर, म्हणजे आपोआप नंदी बैल होशील. हो ना? शाबास गोविंद बुवा, छान झालं तुमचं कीर्तन, अगदी सुरेख. आपलीच कृपा महाराज. त्याबद्दल आम्ही तुम्हाला एक बक्षीस देणार आहोत, ते जाताना घेऊन जा. महाराज, गण गण गणात बोते, 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 गण गण गणात बोते. बंडोपंत, महाराज आम्हाला कुठली भेट देणार असतील? काय सांगू महाराजांना? मला आता दुसरी कसलीही अपेक्षा नाही. मला फक्त एकच भेट हवी आहे, ती मला द्या. मला जायलाच हवं.
बंडोपंत, येतो आम्ही. महाराज, बोल पितांबर. गोविंद बुवांना अशी कोणती भेटवस्तू देणार आहात आपण? मग ती आपण जातेवेळी का नाही घेऊन आलो? गोविंद बुवांना धक्का बसेल असं आम्हाला वाटलं. आता आम्ही त्यांना भेट वस्तू देणार आहेत हे माहीत झाल्याने ते मनाची तशी तयारी करून इथे येतील. पण अशी कोणती भेटवस्तू देणार आहात आपण? तो द्वार मोहन देऊन टाका गोविंद बुवांना, म्हणजे आपल्या मागची पिढा टळेल. नाही, मोहन आता गोविंद बुवांच्या घोड्यासारखा शांत झालाय, सरळ आलाय. काय सांगताय काय महाराज? होय पितांबर. महाराज, मी घोड्याविषयी समजू शकतो, पण तो मोहन समजणाऱ्यातला नाही. महाराज, या गोविंद बुवा. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. महाराज, आम्ही माघारी निघालो. ठाऊक आहे आम्हाला. महाराज, आपण आम्हाला कोणती भेट देणार आहात आम्हाला ठाऊक नाही, कारण मी आपल्यासारखा त्रिकाल ज्ञानी नाही. पण माझी इच्छा काय आहे असं जर का विचाराल तर मी का विचारू? महाराज, मी कुणी देव नाही की कुणी माझी भक्ती करावी. मी प्रसन्न व्हावं आणि त्याला विचारावं, बोल तुला काय हवंय? मी जे देऊ शकतो तेच देणार. महाराज, ये मोहन ये. बाळ मोहन ये. मोहन, दादा, मोहन. गण गण गणात बोते, गण गण गणात. दादा, मी चुकलो, मला क्षमा कर. अरे मोहन, कुठे होतास इतके दिवस? काही न सांगता सवरता तू घरातनं निघून गेलास आणि मला आणि तुझ्या वहिनीला एक घास गोड गेला नाही. दादा, मला वेळ लागलं होतं. संसार, मोह, माया याचा कंटाळा आला होता म्हणून मी घर सोडलं. प्रत्येकाचा तिरस्कार करू लागलो. परंतु महाराजांच्या सहवासात आलो आणि महाराजांनी मला माझी चूक दाखवून दिली, जसे आपल्या बंडोपंताला दाखवून दिली. मोहन, मग आमच्या बरोबर आता घरी येणार ना? होय दादा. मोहन. महाराज, महाराज, आपले आभार कोणत्या शब्दात मानू तेच कळत नाही. आपले आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत महाराज, माझ्याकडे शब्दच नाही. नाही, अरे साक्षात सरस्वती तुझ्या मुखातून बोलते, कीर्तन गाते, निरूपण करते. त्या देवीचे आभार मान. महाराज, महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. पशुपक्षीही ज्यांच्या आज्ञेत वागतात अशा संतांना शरण जाण्यातच भक्तांचे कल्याण आहे.